परभणी हिंगोली विधान परिषदेचे महायुतीचे उमेदवार सईद खान यांचा 242 मतांनी विजय झालेला आहे। त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पाथरी तालुक्यातील बोरगव्हाणीतील माजी सरपंच परमेश्वर इंगळे हे त्यांच्यासोबत स्थानिक नागरिकसुद्धा त्यांच्यासोबत इथं सईद खान यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले। आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून की आपण शुभेच्छा देण्यासाठी आलेले काय सांगणार आहे। माजी सरपंच साहेब, आपण सईद खान यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहे। हो, काय वाटते आपल्याला की सईद खान पहिले परभणी जिल्ह्याचे जे नेतृत्व करायचे, पण आता परभणी आणि हिंगोली दोन जिल्ह्याची जिम्मेदारी त्यांच्यावर सोपवण्यात आलेली। काय वाटते आपल्याला की ते कशी भूमिका निभावतील, हे दोन जिल्ह्याचा विकास कशा प्रकारे केला? ते अत्यंत चांगल्या प्रकारे भूमिका निभावतील। विकास पुरुष या नावानं त्यांना पाथरी तालुक्यात संबोधलं जातं। विशेष सांगायचं झालं तर बोरगव्हाण गावचे सुपुत्र आहेत ते, पाथरी तालुक्यातील बोरगव्हाण गावचे। आणि विशेष त्यांच्याकडे कुठलंही पद नसताना अगोदर एवढा मोठा विकास आतापर्यंत पाथरी तालुक्याचा असो परभणी जिल्ह्याचा असो कोणीच केलेला नाही। त्यामुळं परभणी व हिंगोली या दोन्ही जिल्ह्याचा विकास या दणदणीत सईद भैया खान हे करून दाखवतील, हे आम्हाला बोरगाववासियांना आत्मविश्वास आहे। आमचे शेताचे शेजारी आमच्या गावचेच आहेत। लहानपणापासून आमच्या सोबत म्हणजे गावचं माणूस एक मोठ्या पदावर गेलं, कसा आनंद? खूप आनंद, पूर्ण गावाला एवढा मोठा आनंद झाला। कारण पहिल्याच वेळेस सईद भैया ज्यावेळेस पडले त्यावेळेस एवढं गावाला दुःख वाटलं, विधानसभेला पडले त्यावेळेस। पण आज विधान परिषदेला विजयी झाले तर एवढं गावात आनंदी वातावरण आहे की आम्ही सांगू पण शकत नाही, एवढं आनंदी वातावरण आहे गावात। काय सांगणे, सईद खान यांचा आज विजय झालेला आहे, कशी शुभेच्छा? आमच्या बोरगव्हाण गावामधील सईद भैयासाठी श्रीकृष्ण देवा इंगळे, नागनाथ भाऊ इंगळे, सोनबापू, संदीपानापा, अशोकराव, सीतारामजी, रामेश्वरराव, परमेश्वर, माऊली अहोरात्र कष्ट केले। जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, पण आमचं दुःख एकच होतं, विधान परिषदेला ते पडले। पण याला जे आले गावात असा आनंद उत्सव झाला। सकाळी लोक नारळ फुलं हे समजे देवाला इतके हे केले की आमच्या गावचा आमदार झाला म्हणून इतकं उत्साह आहे गावात। आमच्या बोरगव्हाणमध्ये येऊन आम्ही मोठी मिरवणूक रांगोळी हे काढून सय्यद भैयाची करणार आहेत। आमच्या गाववाले असल्यामुळं, आमचे शेजारी असल्यामुळं आम्हाला इतकं हे झालं की म्हणजे आनंदात आमचं असं अश्रू मावनात समजायचं। आता परभणी जिल्हा आणि हिंगोली जिल्ह्यात इतका विकास करणार आहेत आणि गोरगरीब समध्या लोकांचे अहोरात्र कामं करते, त्याला ह्या गोरगरिबाचा आशीर्वाद लाभलाय। आता इथून पुढे सुद्धा साहेबांनी असंच एक पद्धतशीर काम केलं तर बोरगव्हाण समजा पाथरी तालुक्यातले त्याचे नगरपालिकेचे सदस्य असो, जिल्हा परिषद असो, इतकं त्याच्यावर प्रेम आहे की अहोरात्र रात्रंदिवस इथं चहा पाणी समजा पत्रकार लोकायला समध्या तालुक्यातल्या या बसा खुर्च्या हे त्याच्यामुळं त्याचं नाव आपल्या पाथरी तालुक्यातच नाही, परभणी जिल्ह्यात, हिंगोली जिल्ह्यात आणि मुंबई ही कोणी तालुक्यातून कोण्यात लिडरनं न दाखविली होती, पण ही सय्यद भैयानं मुंबई हे नरमाइंड कोणचा पॉइंट आहे हे समजे तालुक्याला कसा असतं हे दाखवून दिलाय। त्याच्यामुळं समदे तालुक्यात हिंगोली परभणी समद त्याच्या अहोरात्र प्रेम करणार आहेत। आणि महाराजांना सांगितलं, सारंगधर महाराजांनी, की त्याचं तर त्याला तर समजे लोकच आपल्या जिल्ह्यामध्ये कोण कसा आहे काय हे तर समजा माहीतच आहे, महाराजाची तुम्ही हे घेतलेलीच आहे। त्याच्यामुळं आमचा समद्याचा आशीर्वाद मोठमोठ्याल्याच्या त्याच्या मागं आहेच, पण भैयानी सुद्धा बोरगव्हाणवर चांगला आशीर्वाद द्यावा, आपल्या पाथरी तालुक्यावर जास्त लक्ष केंद्रित करावं, एवढीच आमची समजा सर्व गावकऱ्याची इच्छा आहे। की आज सईद खान यांचा विधान परिषदेवर दणदणीत विजय झालेला आहे, कशी शुभेच्छा देताना? माझी तर शुभेच्छा सईद खानला आहेत, पण आज संपूर्ण जिल्ह्यात सर्वसामान्य माणसाला आनंद वाटायला, कारण तळागाळातल्या लोकांना मदतीचा हात देणारा आणि सर्वसामान्य माणसाच्या कामाकरता अहोरात्र झटणारा म्हणून सईद खानची समाजात प्रतिमा आहे। म्हणून आज सर्वसामान्य माणसाला अत्यंत आनंद आहे। आता मला वाटत नाही सईद खान इथून पुढं कधी मागं सरकतील म्हणून। खरं पाहायला गेलं ते विधानसभेलाच यायला पाहिजे होते आमदार म्हणून, पण त्यावेळेसच्या पराभवानं आज मात्र आनंद झालेला आहे। मलाच नाही, संपूर्ण जिल्ह्याला, परभणी जिल्ह्याला आनंद झालेला आहे। म्हणून सईद खान सारख्याची गरज आहे आज महाराष्ट्रात। लोकप्रतिनिधी कसा असावा याचं एकमेव उदाहरण राहील सईद खान
सारखा असा. दोन जिल्ह्याची जिम्मेदारी आता त्यांच्यावर आहे. कशा हो. प्रकारे ते विकास करतील? फार फार चांगल्या प्रकारे दोन्ही जिल्ह्याचाच नाही, दोन्ही विकास करतीलच, पण आता मराठवाड्याचे पण प्रश्न ते बरेच मार्गी लावतील. एकेकाळी असं म्हणलं जायचं की खान पाहिजे की बाण पाहिजे, पण आता एकनाथ शिंदे साहेबांमुळं खान बी आलं आणि बाण बी आलं. नाही, त्यावेळेस ते एक वातावरण होते, खान पाहिजे का बाण पाहिजे, पण आता जातीयवादच मुळीच राहिला नाही आणि तो या देशाकरता चांगलाही नाही. बोरगावानीतील माजी सरपंच श्री कृष्ण इंगळे शिवसेना नेते सईद खान यांना आज विधान परिषदेवर निवडून आल्यावर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले. आपण जाणून घेऊया इंगळे साहेबांची काय सांगणार आहे. सय्यद भैया निवडून आल्याबद्दल आम्हाला सगळ्याला आनंद वाटला. त्यामुळे आम्ही बोरगावचे सगळे माणसं सय्यद भैयाला भेटायला आलो, शुभेच्छा द्यायला. सांगणार आहे सर की आज परभणी आणि हिंगोली विधान परिषदेवर महायुतीचे उमेदवार सईद खान यांचा दणदणीत विजय झालेला आहे. आपण पाथरी तालुक्यातील बोरगावान इथून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले. एकनाथजी शिंदे यांनी सईद खान यांना संधी दिली होती, त्यांच्या संधीचं सोनं करून त्यांनी घेतलेले. कशी शुभेच्छा देतात आणि एकनाथजी शिंदे यांच्याकडे आपली काही अशी अपेक्षा वगैरे आहे का? मुळामध्ये कसं आहे, सय्यद भैया खान आमदार त्यांना आमच्याकडून गाववाल्याकडून पूर्ण शुभेच्छा. बोरगावानातर्फे ते आमच्या गावचे सुपुत्र असल्यामुळं आमच्या त्याला शुभेच्छा. आणि आपले शिंदे साहेब आहेत का मुख्यमंत्री, त्यांनी एक वेळेस त्यांना मंत्रिपदावर बसवावा ही आमची गाववाल्याची समजेची इच्छा आहे आणि तालुक्याची इच्छा आहे. आणि दोन्ही जे परभणी जिल्हा आणि हिंगोली जिल्हा त्यासुद्धा जिल्ह्याची इच्छा आहे, एक वेळेस त्याला हे करावा. आणि पहिलं जे काम केलेलं आहे सय्यद भैयानं काही नसताना बी तर खूप काम केलेलं आहे. गोरगरिबाचं याचं त्याचं दवाखान्याचं याचं त्याचं काम खूप मोठं आहे. आणि पूर्ण पब्लिकचं म्हणणं आहे जनतेचं की एक वेळेस त्यांना शिंदे साहेबानं मुख्यमंत्री साहेबानं एक वेळेस त्याला मंत्रिपदावर हे करावा, ही आमची अपेक्षा आहे. दोन्ही जिल्ह्याची अपेक्षा आहे, हिंगोली आणि परभणी. परभणी हिंगोली विधान परिषदेवर महायुतीचे उमेदवार सईद खान यांचा दणदणीत विजय झालेला आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहेत. पाथरी तालुक्यातील बोरगावानीतील नागरिक त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इथे आलेले आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत. काय सांगणार आहे दादा की आज शिवसेनेचे नेते सईद खान यांचा विधान परिषदेवर मताधिक्यानं निवडून आलेले आहे. शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे एकनाथजी शिंदे त्यांना एक उमेदवारी दिली, त्या उमेदवारीवरून ते निवडून आलेले. कशी अपेक्षा व्यक्त करताना आणि कशी शुभेच्छा देताना आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्याकडून आपल्याला काही अपेक्षा आहेत का? प्रथम महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं मी पहिल्यागण आभार मानतो. त्यांनी सय्यद भैया खान यांना तिकीट दिलं आणि तिकीट देऊन लगेच आमदार बी केलं. याबद्दल दोन्ही जिल्ह्याच्या तर्फे मी त्यांचं स्वागत करतो. आणि त्यांनी आता काय करावं, आमचं म्हणणं एकचे उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना एक वेळेस मंत्रीपद द्यावा ही आमची दोन्ही जिल्ह्यातून विनंती आहे.